नमस्कार। पंचममण्डलं नाट्यकलशः तृतीयः पाठः रामस्य कुशलवयोः च सङ्गमः। भूमिका ख्रीस्ताब्दस्य दशमे शतके जातेन दिङ्नागकविना विरचितं कुन्दमाला नाम नाटकं रामायणस्य उत्तरकाण्डाधारितम्। दिङ्नाग नावाचे हे कवी आहेत. यांनी कुंदमाला नावाचं हे नाटक रचलं आहे. नाव जरी कुंदमाला असं असलं तरी कथा मात्र रामायणाच्या उत्तरकांडावर आधारित आहे. हे नाटक इसवी सनाच्या 10व्या शतकात लिहिलं गेलं आहे. रामायणाच्या उत्तरकांडामध्ये रामाने सीतेचा परित्याग केला ही कथा आली आहे. यावर आधारित हे नाटक आहे. रामेण त्यक्ता सीता वाल्मीकेः आश्रमे यमलौ कुशलवौ जनितवती. रावणाचा वध करून सीतेची सुटका करून राम सीता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परत आला. तेथे त्याचा राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर मात्र जनापवाद म्हणजे लोकनिंदेमुळे त्याने लक्ष्मणाला असा आदेश दिला की सीतेला अरण्यात सोडून ये. अशा प्रकारे रामेण त्यक्ता सीता, रामाने सीतेचा त्याग केला. त्यावेळी सीता ही गर्भवती होती आणि तिचे प्रसूतीचे दिवस जवळ आले होते. अशा वेळी अरण्यामध्ये तिला रडत असताना तिचा आवाज ऐकून किंवा ती बातमी कळल्यानंतर, आदिवासींकडून ती बातमी कळल्यानंतर वाल्मिकी ऋषी तेथे आले आणि त्यांनी तिला अतिशय आदरपूर्वक आपल्या आश्रमामध्ये नेले. आश्रमातील तापसींनी तिची काळजी घेतली आणि तेथे तिला जुळे पुत्र प्राप्त झाले. कुश आणि लव असं त्यांचं नाव वाल्मिकी महर्षींनी ठेवलं. या नाटकाची सुरुवात होते ती लक्ष्मण सीतेला घेऊन जातो रामाच्या आदेशानुसार आणि तिला अरण्यामध्ये सोडतो. याच प्रसंगाने या नाटकाची सुरुवात होते. वाल्मीकी स्वरचितं रामायणं नवयुवकौ कुशलवौ अपाठ्यत. सीतेचे हे जे पुत्र आहेत कुश आणि लव ते अतिशय प्रगल्भ, अतिशय बुद्धिमान आहेत आणि त्यांनी फारच थोड्या काळामध्ये सर्वच वेदविद्या, युद्धकौशल्य हे सर्व शिकून घेतलंय. ते पारंगत झालेले आहेत. साधारण ते 10-12 वर्षाचे आहेत. वाल्मिकी महर्षींनी रामायण या काव्याची रचना केलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकोत्तर पुरुष श्रीराम या राजाचे चरित्र सांगितले आहे आणि वाल्मिकींनी ते स्वतः लिहिलेलं रामायण या कुश आणि लव यांना शिकवलं आहे. वाल्मिकी ऋषींच्या आदेशानुसार हे दोघे अयोध्येला जातात. तेथे रामाला हे रामायण म्हणून दाखवा असा आदेश त्यांना वाल्मिकी ऋषींनी दिला आहे. तौ अयोध्यां प्राप्य रामस्य पुरतः रामायण गायनं कृतवन्तौ. अयोध्येला पोहोचून महाराज श्रीराम यांच्या समोर रामायणाचं गायन त्या दोघांनी केले. तदा रामस्य स्वपुत्राभ्यां कथं संगमः अभवत् तत् अस्मिन् नाट्यभागे आस्वादनीयम्. या दोन्ही मुलांना कल्पना नाहीये की श्रीराम हेच आपले वडील आहेत. किंबहुना वाल्मिकी महर्षींच्या आश्रमात आपली आई म्हणजे सीता आहे हेही त्यांना माहीत नाही. आपल्या वडिलांचं नाव काय, कोण आहेत आपले वडील हे सुद्धा त्यांना ठाऊक नाही. आश्रमातील कोणीही हे त्यांना सांगितलेलं नाही. आपल्या गुरूंच्या आदेशानुसार केवळ रामायण
महाराजांना, अयोध्येच्या सम्राटाला ऐकवायचं म्हणून ते दरबारात आलेले आहेत. आणि तिथे त्यांनी ते रामायणाचं गायन श्रीराम यांच्यासमोर केलेलं आहे. रामायणात वाल्मिकी महर्षींनी ज्या राम, लक्ष्मण यांचं वर्णन केले आहे तेच हे समोर आहेत. हे सुद्धा ते विचारून घेतात. ते लक्ष्मणाला विचारतात की रामायणाचा जो नायक आहे श्रीराम तोच हा आहे का, किंवा तुम्ही लक्ष्मण आहात का, अशा पद्धतीने ते विचारून घेतात. म्हणजे त्यांना या कोणाचीही ओळख नाहीये आणि श्रीराम हेच आपले वडील आहेत हे तर याची तर त्यांना अजिबातच कल्पना नाहीये. आणि हे दोघे तापस कुमार श्रीरामाच्या दरबारात आले आहेत तेव्हा श्रीरामाला सुद्धा कल्पना नाही की हे दोघे आपले पुत्र आहेत. कारण वाल्मिकी महर्षींनी तापस कुमारांना पाठवलं आहे आणि ते वाल्मिकींनी रचलेल्या काव्याचं पठण करणार आहेत एवढंच रामाला माहीत आहे. मग या अतिथी म्हणून आलेल्या तापस कुमारांशी बोलताना, त्यांची माहिती घेताना रामाला हे पुत्र असावेत आपले असं वाटू लागतं. आणि नंतर हा उलगडा कसा होतो हा सगळा भाग या नाटकाच्या 5व्या आणि 6व्या अंकात आला आहे. कुंदमाला नाटकस्य पंचमः तथा षष्ठः इत्येतयोः अंकयोः अयं भागः स्वीकृतः. कुंदमाला नाटकाच्या 5व्या आणि 6व्या अंकातून संपादित करून म्हणजे काही संवाद स्वीकारून काही संवाद वगळून अशा प्रकारे आपल्याला हा एकत्रित करून दिला आहे. संस्कृत नाटकांची जी परंपरा आहे त्यामध्ये नायक हा क्षत्रिय, महाराज, सम्राट किंवा मग एखादा ब्राह्मण किंवा मग एखादा श्रेष्ठ व्यापारी अशा प्रकारे एखादा नायक असतो. त्यानुसार या नाटकामध्ये श्रीराम हा राजा नायक आहे आणि या नायकाचा एक मित्र असतो. हा मित्र त्याला विदूषक असं म्हटलं जातं. हा मित्र ब्राह्मण असतो परंतु स्वभावाने गमतीशीर असतो. स्वतःची आणि इतरांची चेष्टा करणे आणि सर्वांना हसवणे हेच त्याचं काम असतं, म्हणून त्याला विदूषक असं म्हटलं जातं. या विदूषकाच्या आणि नायकाच्या चांगल्या मैत्रीमुळे नायकाला नेहमी नाटकामध्ये काही ना काहीतरी फायदा होत असतो, काही ना काहीतरी लाभ होत असतो. शिवाय कथानक या कथानकाची रचना करताना त्यातील कथा पुढे नेण्यासाठी या नायक आणि त्याच्या मित्राची ही मैत्री सुद्धा उपयोगी पडत असते. आणि म्हणून विदूषक हे पात्र संस्कृत नाटकांमध्ये महत्त्वाची भूमिका ठरते. विदूषकः वयस्य कलादर्शनाय आगतौ द्वौ तापसकुमारौ कुशलवौ इति. वयस्य अरे मित्रा अशी हाक मारतोय. वास्तविक राम हा अयोध्येचा सम्राट आहे परंतु विदूषकाच्या दृष्टीने तो लहानपणापासूनचा मित्र आहे आणि म्हणून अरे मित्रा कलादर्शनासाठी 2 तापसकुमार कुश आणि लव या नावाचे तापसकुमार आपल्या दरबारात आले आहेत. राजाच्या दरबारामध्ये अनेक माणसं राजाला भेटायला येत असतात. तर त्यामध्ये तपोवनात राहणारे तपस्वी जेव्हा भेटायला येतात त्यांच्यासाठी काही ठराविक वेळ राखून ठेवलेला असतो आणि त्यासाठी विदूषक आणि राम हे दरबारात आलेले आहेत. आणि त्यावेळी विदूषक रामाला ही बातमी सांगतो आहे की अरे मित्रा आपली कला दाखवण्यासाठी तपोवनातून 2 तापसकुमार कुश आणि लव असं त्यांचं नाव आहे ते आलेले आहेत.
तौ किल भगवतः वाल्मीकि महर्षेः शिष्यौ प्रवीणौ वीणाकला विज्ञानी. ते दोघे जण भगवान वाल्मीकी महर्षींचे शिष्य आहेत आणि ते वीणा वाजवण्याच्या कलेमध्ये, विद्येमध्ये अतिशय प्रवीण आहेत, पटाईत आहेत, अशी माहिती विदूषक रामाला सांगतो. विदूषक रामाला हे सुद्धा सांगतो की ही दोन मुलं आहेत ना, ती तुम्ही किंवा लक्ष्मण लहान असताना जसे दिसत होतात तसे हे दोघे दिसत आहेत आणि त्यामुळे रामाला नक्कीच त्यांच्याबद्दल कुतूहल वाटतं. म्हणून राम म्हणतो, रामः वर्धते मे कुतूहलम. आमच्या लहानपणी आम्ही कसे दिसत होतो तशी ही मुलं दिसतायत, म्हणून माझं कुतूहल वाढतं आहे. तत् प्रवेशय अविलंबितम. तेव्हा त्या दोघांना आत घेऊन ये, उशीर करू नको, लगेच घेऊन ये, चटकन घेऊन ये. ततः प्रविशतः तापसौ कुशलवौ. आणि त्यानंतर प्रवेश करतात तापस, तपोवनातील हे दोन कुमार. तपस्वी लोकांसारखा वेश परिधान केलेले आहेत. 10-12 वर्षाचे कोवळ्या वयातली ही मुलं आहेत. दोघेही छान उंच आहेत, दिसायला देखणे आहेत आणि प्रभावी व्यक्तिमत्व आहे त्यांचं आणि छान आहेत ही मुलं. बघताच क्षणी सगळ्यांना आवडणारी आहेत. अशी ही दोन मुलं कुश आणि लव यांनी तेथे प्रवेश केला. या कंसातल्या सूचना नाटककारांनी अभिनय करणाऱ्या नटांसाठी कंसात लिहिलेल्या आहेत की तेथे या संवादानंतर कुश आणि लव यांनी रंगमंचावर प्रवेश करायचा आहे आणि म्हणून प्रविशतः, प्रवेश करतात असं क्रियापद इथे वापरलेलं आहे. आता विदूषक या दोघांना घेऊन येत आहे आणि त्यावेळी ती दोघं मुलं आपापसात बोलत येत आहेत. म्हणजे इथे रामाने जेव्हा त्या विदूषकाला सांगितलं की जा त्यांना घेऊन ये, तेव्हा विदूषक रामाच्या जवळून, त्याच्या सिंहासनाच्या जवळून दारापर्यंत जाण्याचा अभिनय करणार. म्हणजेच रंगमंचाच्या कोपऱ्यात पडदे आहेत तिथपर्यंत जाणार आणि तिथून येताना या दोन मुलांना घेऊन रामाच्या जवळ येणार. तर हा जो जाण्या येण्याचा वेळ आहे, येताना कुश आणि लव एकमेकांशी बोलत येत आहेत. कुशः अपवार्य. आता ही जी सूचना आहे अपवार्य म्हणजे दोन पात्र, नाटकातली दोन पात्र जेव्हा एकमेकांशी रंगमंचावर बोलतायत, परंतु ते बोलणं रंगमंचावरील उपस्थित इतरांना ऐकू जात नाहीये, अशा प्रकारचा अभिनय करायचा आहे. म्हणून ही सूचना आहे अपवार्य, की जसं आपण एकमेकांना कानात सांगतो, हाताचा आडोसा करतो, कानाच्या जवळ किंवा मान वळवून कानाच्या जवळ तोंड नेतो आणि इतरांना ऐकू जाऊ नये याची काळजी घेतो, असा अभिनय यांनी करायचा आहे. नाटकातले सर्व संवाद प्रेक्षकांना ऐकू जायलाच हवेत, त्याशिवाय नाटकामध्ये काय होतंय, कथा काय पुढे चालली आहे हे त्यांना कळणार नाही. त्यामुळे हा संवाद प्रेक्षकांना ऐकू येतो, परंतु कुश आणि लव काय बोलतायत हे विदूषकाला ऐकू जात नाही किंवा रंगमंचावर लांबवर उपस्थित असलेला रामाला ऐकू जाण्याचाही प्रश्नच नाही. तेव्हा भूमिका करणाऱ्या नटांनी ही जाणीव ठेवायची की जशी सूचना आहे तशा प्रकारचा अभिनय करून ते संवाद म्हणायचे आहेत. आता कुश अपवार्य म्हणजे कानात म्हणतोय, तो आपल्या भावाच्या कानात सांगतोय, वत्स लव, अरे बाळा. लव, इदानीं भगवतः वाल्मीकेः आदेशात् अंबाम अभिवाद्य प्रस्थिते मयि त्वं पर्णशालायां किम उपदिष्टः अंबया. आता आपण भगवान वाल्मीकी ऋषींच्या आदेशानुसार, आज्ञेनुसार आपण निघालो. अंबाम अभिवाद्य, आईला नमस्कार केला. आईला नमस्कार करून प्रस्थित, निघालो. मई, मी पुढे निघालो. त्यावेळी त्वम, तुला, पर्णशालेमध्ये, आपल्या पर्णकुटीमध्ये म्हणजे आपल्या राहण्याच्या ठिकाणी,
किम उपदिष्टः अंबया, आईने तुला काय उपदेश केला, आईने तुला काय करायला सांगितलं. कुशाने आधी नमस्कार केला आईला आणि तो निघाला. त्यानंतर लव आईला नमस्कार करण्यासाठी गेला. आईने त्याला काहीतरी सांगितलं. ते काय सांगितलं हे कुशाला जाणून घ्यायचंय आणि म्हणून तो विचारतोय की आईने पर्णशालेमध्ये तुला काय सांगितलं. त्यावर लवहा सा संदिष्टवती वत्स युवाभ्याम स्वाभाविकम अवलेपम परित्यज्य महाराजं प्रणम्य कुशलं च परिप्रष्टव्यम. आईने मला असा निरोप दिला किंवा आईने मला असं सांगून ठेवलं की अरे बाळा वत्स, युवाभ्याम तुम्ही दोघांनीही स्वाभाविकम अवलेपम परित्यज्य, तुमच्या स्वभावामुळे स्वभावातच असलेला अवलेप, अवलेप म्हणजे एक प्रकारचा अभिमान. तुमच्या दोघांच्या स्वभावात लहानपणापासूनच एक प्रकारचा अभिमान आहे आणि तो अभिमान जरा बाजूला ठेवा. महाराजांना प्रणम्य नमस्कार करा. कुशलमच्या परिप्रष्टव्यम आणि त्यांना कुशल विचारा. म्हणजेच या दोघांची आई सीता, तिला जेव्हा लक्षात आलं की आपल्या पुत्रांना श्रीरामाकडे पाठवतायत वाल्मिकी महर्षी, तेव्हा तिला हे ठाऊक आहे की या दोन्ही मुलांना हे आपले वडील आहेत याची कल्पना नाही, परंतु ते सम्राट आहेत, महाराज आहेत आणि म्हणून राजदरबारामध्ये कसं वागावं, महाराजांच्या समोर कसं वागावं याची रीत ती आपल्या मुलांना सांगते आहे की आपला अभिमान थोडासा बाजूला ठेवा, महाराजांना नमस्कार करा आणि त्यांना कुशल विचारा. दरबारात महाराजांची वागण्याची रीत जशी इथे सांगितली आहे, म्हणजेच त्याला औपचारिकता म्हणतात. दरबारामध्ये पाळण्याची औपचारिकता सीतेने या मुलांना शिकवली आहे. तसंच मुलांना जरी कल्पना नसली तरी ते त्यांच्या वडिलांना पहिल्यांदाच भेटतायत, म्हणून वडील या दृष्टीने मुलांनी त्यांना नमस्कार केला पाहिजे, म्हणून आठवणींनी महाराजांना प्रणाम करा असे ती त्यांना सांगून पाठवत आहे. शिवाय कुशल विचारा असेही तिने सांगितले. यातून तिला रामाबद्दल वाटणारी काळजी व्यक्त होते. आता हे ऐकल्यानंतर कुशल लवाला विचारतो, युज्यते कुशल प्रश्नः प्रणामवथम. कुशल प्रश्न विचारणं बरोबर आहे, कारण एखाद्याला आपण पहिल्यांदाच भेटतोय तेव्हा त्याला तुम्ही कसे आहात असा प्रश्न विचारणं योग्य आहे. परंतु प्रणाम कसा काय करायला सांगितला असा प्रश्न कुशाला पडला. आता यावर लव विचारतो, कथम न, का बरं नाही सांगणार, कारण महाराज आहेत, आपल्याहून वयाने मोठे आहेत, सत्ता आहे त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांना ते महाराज असल्यामुळे नमस्कार केला पाहिजे हे लव मान्य करतोय. तसं कुश मात्र मान्य करत नाहीये आणि तो आपलं कारण सांगतो. कुशः अप्रणंतारः किल अस्मद्विधाः तापसाः. आपल्यासारखे जे तपस्या करणारे तपस्वी लोक आहेत, तपोवनात राहणारे लोक आहेत, ते अप्रणंतारः असतात. म्हणजेच त्यांनी इतरांना नमस्कार करायचा नसतो, इतर लोकांनी त्यांना नमस्कार करायचा असतो. आणि आपण तापसी असल्यामुळे लोकांनी आपल्याला नमस्कार करायचा, आपण कोणालाही करायचा नाही असं कुश म्हणतोय. त्यावर लव त्याला विचारतो, कहा एवम आह, हे कोणी सांगितलं. त्यावर कुश म्हणतोय, अंबा, आईनेच सांगितलं. म्हणजे वागण्याची ही रीत सुद्धा आईनेच शिकवलेली आहे. लवाः प्रणामम अपि सा एव उपदिष्टवती. मग नमस्कार करायला पण तिनेच तर सांगितलं आहे. म्हणजे इतर ठिकाणी नमस्कार कोणी कोणाला करायचा हे जसं आईने शिकवलंय तसं
आत्ता या विशिष्ट परिस्थितीमध्ये राजदरबारामध्ये जाताना महाराजांना पाहिल्यावर त्यांना प्रणाम करा हे सुद्धा तिनेच तर सांगितलंय. सा एव उपदिष्टवती न च गुरुनियोगाः विचारम अर्हन्ति. जे आपल्याला गुरुजनांनी सांगितलेलं आहे त्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी जे सांगितलंय ते पालन करायचं. हा आज्ञाधारकपणा आपल्या संस्कृतीने शिकवला आहे. आणि त्यानुसार लव म्हणतो की आईनेच प्रणाम करायला सांगितला आहे. आई ही गुरु आहे आणि त्यामुळे आईने सांगितलेलं काम तिने सांगितल्यानुसार आपण करायचं आहे. यावर कुशः साधयामः तावत. ठीक आहे, मग सांगितलेलं काम आपण पूर्ण करायला निघूया. अग्रतः तत्र यत् कालोचितम अनुष्ठास्यावः. मग पुढे नंतर तिथे जाऊन तत्र यत् कालोचितम, त्या त्या प्रसंगाला जे योग्य असेल त्यानुसार आपण आचरण करू. परिक्रामतः असं म्हणून रंगमंचावर चालण्याचा, गोल फिरण्याचा अभिनय करतात. म्हणजेच जणू काही त्या दरबाराच्या सभागृहाच्या बाहेर आहेत ते, तेथून ते आत आलेत, दरबारामध्ये आलेत आणि महाराजांच्या सिंहासनाच्या जवळ ते जात आहेत असा अभिनय करतात. अशा प्रकारे लव आणि कुश हे रामायणाची कथा श्रीरामाला ऐकवण्यासाठी दरबारामध्ये रामाच्या जवळ येऊन पोहोचली.